दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात आणखी एका दहीहंडी उत्सवाची मेजवानी ठाणेकरांना यावर्षी अनुभवायला मिळाली। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील कामगार नाक्यावरती एकनाथ भोईर फाउंडेशन आणि शिवसेना युवा सेना पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठान ठाणेच्या वतीने भव्य दिव्य असे दहीहंडी उत्सवाचं आयोजन माजी नगरसेवक एकनाथ अनंत भोईर, युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। या दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आली होती। प्रथम 9 थर लावणाऱ्या मोरया गोविंदा पथक आदिवासी पांडा यास 1,51,000चं पारितोषिक देण्यात आलं आहे। तसेच 8 ते 7 थर 5 असे लावणाऱ्या गोविंदा पथकांना देखील आकर्षक पारितोषिकं देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। महिला गोविंदा पथकांना देखील विशेष बक्षिसांचं प्रयोजन केलं होतं। या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपस्थित होते। तसेच सदर कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, शिवसेना सचिव राम रेपाळे, महिला आघाडी ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे, शिवसेना उपनेते निलेश सांबरे, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, ठाणे उपजिल्हा प्रमुख रमेश वैती, सचिन जोशी, ज्येष्ठ माजी नगरसेवक दशरथ पालांडे, ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक वैती, युवा सेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे, युवा सेनेचे कोपरी बासपाकडे अध्यक्ष ऋषिकेश माने, माजी नगरसेविका एकता भोईर तसेच शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख उपस्थित होते। तसेच अनेक सिने कलाकारांची देखील येथे उपस्थिती लाभली। महाराष्ट्र राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करत असल्याचं यावेळी यज्ञेश एकनाथ भोईर यांनी सांगितलं। या ठिकाणी आपण पाहतोय जो जल्लोष ज्या पद्धतीने गोविंदांचा आहे, ठाणा आता माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं, ठाणा ही गोविंदाची पंढरी आहे। कारण हा गोविंदा मुळात ज्याला 7 समुद्र पलीकडे नेला तो माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी, आणि त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये नव्हे तर जगाच्या 7 समुद्र पलीकडे हा गोविंदा घेऊन गेले आणि त्यांचे परंपरा त्यांचं पाठीमागे राखण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब करतात। हा सुद्धा आम्ही उत्सव साजरा करतोय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी सुद्धा उत्सव साजरा होतो। माझं पहिला वर्ष आहे, पण पहिला वर्ष असून सुद्धा मला जो प्रतिसाद मिळालेला आहे अति प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। त्या सर्व गोविंदांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। लावून झालेले आहेत आणि आम्ही सगळे खूप भारावून गेलोय की हा रिस्पॉन्स बघून खूप छान वाटतंय आणि सगळेजण खूप मजा करतात। शिंदे साहेबांनी नुकतीच भेट दिलेली आहे, प्रोत्साहित केलंय। त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादानेच हा उत्सव आम्ही साजरा करतोय आणि ते येऊन गेले, आपल्या मंडळाला भेट देऊन गेले, त्यासाठी त्यांचे आम्ही जेवढे ऋण हे करू तेवढे कमी आहेत आणि आम्ही खूप आनंदी आहोत।